अहो ते सिद्धू दादा ते कामानिमित्त ओळखीची माणसं भेटतातच की ते कोणतरी होतं. नाही ते मी माळा लावायला गेलो होतो पण त्या उरल्या नाहीत. त्या कुठे ठेवल्या तुम्ही बाकीच्या? काय ते माळांचं सोडा. मी काय विचारत होते म्हणजे तुम्ही ते जेलमधनं बाहेर आलात त्याच्या आनंदाच्या नादात हे विचारायचंच विसरून गेले मी. भावना ताई कुठे? तिला नाही आणलं तुमच्यासोबत? असं कसं सिद्धू दादा? म्हणजे आधीच तुमची ताटातूट झालती ते तुम्ही जेलमध्ये असल्यामुळं आणि त्यात आता पण तिला एकटं सोडून आला. असं कसं काय? ती कुठे आहे? आरती बहिणी खरं सांगू तर मला कळत नाही मी कसं सांगू तुम्हाला. पण भावना कुठे आहे मला सुद्धा नाही माहिती. काय म्हणजे? खरंच खूप विचित्र वाटतंय तुम्हाला सांगायला पण मला खरंच नाही माहिती की भावना कुठे आहे ते. पण असं कसं? म्हणजे झालं असं की जेलमधून मला जामीन मिळाली मी घरी आलो. मला असं वाटलं होतं की भावना माझं दारातच औक्षण करेल पण दारात काय ती मला घरात कुठेच सापडली नाही. त्यानंतर आजीने मला एक पत्र दिलं ज्यात भावनाने असं लिहिलं होतं की तिला माझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही, तिचा गुन्हेगार मी आहे आणि आमच्यातलं नवरा बायकोचं नातं कायमचं संपलेलं आहे. त्या पत्राच्या शेवटी असं सुद्धा लिहिलं होतं की ती मला कायमची सोडून चालली आहे. आजीने घटस्फोटाचे कागद मला दिले ज्यात भावनाने सही केली होती. आरतीवानी मला खरंच कळत नव्हतं की मी काय करू म्हणून मी पहिला गेलो लक्ष्मी काकूकडे गेलो. मला वाटलं भावना तिकडे असेल पण भावना तिथे सुद्धा नव्हती. खरं तर मी ठरवलं होतं की जोपर्यंत मला भावना सापडत नाही ना तोपर्यंत मी कोणाला सांगणार नाहीये. पण तू असं विचारलंस तर नाही राहिलं माझ्या पोटात. आरती बहिणी तुम्हीच सांगा मी काय करू? कुठे शोधू मी भावनाला? सगळीकडे शोधलं मी पण कुठेच सापडत नाहीये. भावना नाही मिळाली तर काय करू मी? कसं जगू? एकटं नाही जगू शकत. खरं तर माझा विश्वासच नाही बसत या गोष्टीवरती की भावनेने त्या डिवोर्स पेपरवरती साईन केलेला किंवा त्या पत्रात असं काही लिहिलं होतं. हे शक्यच नाहीये, हे पटतच नाहीये मुळात मला. पण असं काय घडलंय ज्यामुळे भावना असं लिहायला बोलायला वागायला तयार झालीये? काय घडलंय असं? खरं तर आजी आणि पप्पा दोघांनाही भावना सून म्हणून कधीच आवडली नव्हती. मग माझी खात्री आहे की त्या दोघांनीच बळजबरीने जबरदस्ती करून भावनाला घराबाहेर काढलं असणार. मला एकच गोष्ट कळत नाही की भावनाने मला विश्वासात घेऊन का नाही सांगितलं. ती म्हणे तुम्हीच सांगा मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. आणि का जगायचं मी? माझं तिच्यावर प्रेम आहे, तिचं माझ्यावरती प्रेम आहे. तिला सांगा की जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली ना तरी हा सिद्धिराज तिला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. सिद्धू दादा भावना ताई बघितलंस? स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना अगं किती प्रेम करतात ग ते तुझ्यावर. त्यांचं प्रेम जरा सुद्धा कमी नाही झालंय तुझ्यावरचं. कशाला करते असं? जा एकदा भेट की त्यांना. मी सांगते ना जा भेटून घे ग एकदा. नाही आरती वहिनी, अगं मी नाही असं करू शकत. मला कॉन्ट्रॅक्ट मधल्या सगळ्या अटी पाळाव्याच लागणार आहेत. मला घराबाहेर काढण्यासाठी जर का ते या थराला जाऊ शकतात तर मी त्या अटी मोडल्या तर ते कुठल्या थराला जातील ना विचारही नाही करू शकत मी. अगं जे लोक मला घराबाहेर काढण्यासाठी सिद्धिराजवर हल्ला घडवून आणू शकतात ते लोक मी अटी मोडल्यावर कुठल्या थराला जातील ना काही सांगूच शकत नाही आपण. अगं पण हे समजा त्यांनीच घडवून आणलं असेल कशावरून? कारण का
ज्या वेळेला सिद्धिराजला मारहाण झाली ना तेव्हा तिकडे त्यांना भेटायला जाणारे आम्ही 2च व्यक्ती होतो, मी आणि अधिराज दादा. सिद्धिराजची जेलमधनं सुटका झाली तेव्हा सुद्धा त्यांना घरची कुठलीही व्यक्ती भेटायला गेली नाही. मी सुद्धा हे सगळं सिद्धिराजना जेलमधनं बाहेर काढण्यासाठी केलंय आणि आता जर कमी अटी मोडल्या ना तर सिद्धिराजना परत जेलमध्ये जावं लागेल. हा तर मी काय म्हणतो ते तिकडचं काम आहे ते करशील हा या, चल. सईने द्यायला सांगितली मला हा. थँक्यू. विश्वा, मला नेहमी असं वाटायचं की माझं लग्न हे तुझ्याबरोबरच व्हावं आणि आज ते खरं होतंय. मी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. साखरपुड्याच्या या फायनल मोमेंट्सच्या आधी तुझ्याशी छान गप्पा व्हाव्यात अशी माझी इच्छा होती. तू प्लीज माझ्या रूम मध्ये ये ना. ही सई पण ना इतकी रोमॅन्टिक आहे. विश्वा कुठे? लवकर या. सई, खूप छान दिसतेस. थँक्स टू यू. माझ्या अगदी मनासारखा लुक झालाय. आणखी एक गोष्ट, आता पूजा सुरू होईल, मग 2 तास तिकडेच अडकून पडणार. त्याच्या आधी मला जरा वॉशरूमला जाऊन यायचं होतं. अरे यार, काय गो, काय झालं? वॉशरूम नेमकं ओलं आहे. माझे सगळे काठ ओले होतील साडीचे. मी एक काम करते, दुसऱ्या वॉशरूम मध्ये जाऊन बघते. लगेच. सई कुठे आहे? तिने मला इथे भेटायला बोलवलं होतं. कुठे गेली?